शिवसेना के उद्धव ठाकरे गुट के जिला प्रमुख सुधाकर बड़गुजर को शहर पुलिस आयुक्तालय ने गिरफ्तारी का नोटिस दिया है। हालांकि इसके चलते लोकसभा चुनाव के दौरान बड़गुजर के खिलाफ कार्रवाई से नासिक के राजनीतिक माहौल में गर्मागर्म बहस छिड़ गई है। सुधाकर बड़गुजर को 2014 के सरकारी काम में बाधा डालने के मामले में दोषी ठहराया गया है, लेकिन बड़गुजर ने इसके खिलाफ बॉम्बे हाईकोर्ट का दरवाजा खटखटाया है। इसी मामले में नासिक सिटी सर्किल 2 की उपायुक्त मोनिका राउत ने जांच कर बड़गुजर को फटकार का नोटिस जारी किया है। अंबड़ पुलिस ने आज बड़गुजर को नोटिस जारी कर दिया है। इस संबंध में बड़गुजर अपने समर्थकों के साथ पुलिस उपायुक्त मोनिका राउत से मिले हैं और नोटिस का जवाब देने के लिए 10 दिन का समय मांगा है। उपायुक्त राउत ने उन्हें 8 दिन की समय सीमा दी है। इस अवसर पर बड़गुजर सहित विलास शिंदे, डीजी सूर्यवंशी सहित अधिकारी उपस्थित थे। बड़गुजर ठाकरे समूह की शिवसेना के नासिक जिले के प्रमुख है और साथ ही जब शहर जिले में लोकसभा चुनाव के लिए प्रचार अभियान अपने अंतिम चरण में पहुंच गया तो बड़गुजर के खिलाफ महाभियोग का नोटिस जारी होने से राजनीतिक क्षेत्र में इधर उधर की चर्चा छिड़ गई है। पुलिस ने सर्च नोटिस जारी किया है, जिसे स्वीकार कर लिया है। नोटिस का जवाब देने के लिए समय मांगा है, लेकिन उक्त कार्रवाई राजनीतिक सद्भावना से की जा रही है और लोग जागरूक हैं। यह बात शिवसेना के जिला प्रमुख सुधाकर बड़गुजर ने कही है। नोटीस आपल्याला खरं तर बजावण्यात आलेली आहे। आपण कार्यालयात गेलात, काय नेमकी चर्चा झाली, काय आपलं म्हणणं आपण मांडलं? तडीपार हे गुन्हेगाराला केलं जातं। हे जिल्हा बंदीची नोटीस मला मिळालेली आहे। मी लोकप्रतिनिधी आहे, जनतेचा सेवक आहे, जनतेची सेवा करणारा प्रतिनिधी आहे। नागरिकांना जो त्रास होतो त्या गुन्हेगाराला तडीपार केलं जातं, परंतु हे राजकीय हेतूने प्रेरित होऊन ही कारवाई केलेली आहे। तुम्हाला माहिती आहे, कालच या शहरामध्ये मुख्यमंत्री महोदय येऊन गेले आणि त्यांच्या सभेमध्ये कोणी कोणी काय काय स्टेटमेंट केलं त्याचं हे द्योतक आहे। आणि ज्या केसेस गेल्या 10 वर्षाच्या काळामध्ये माझ्यावर एकही केस नाही, ते एक बेकायदेशीर कृत्याची केस आहे। मी केलं ते बेकायदेशीर कृत्य आणि हेमंत गोडसेने केलं ते कायदेशीर आहे का? ते सुद्धा बेकायदेशीर कृत्य होतं ना। त्याच्यावर मात्र कोणी दाखल झाले नाहीत, त्याचे CDR रिपोर्ट काढले गेले नाहीत, त्यांचे मोबाईल ट्रॅकला लावले गेले नाहीत, तर त्यांच्यावरती पण कारवाई झाली पाहिजे। आणि असे राजकीय लोकप्रतिनिधी काम करत असताना अनेकांवरती नाशिक शहरामध्ये गुन्हे दाखल आहेत, त्यांच्यावरती अशी कारवाई होत नाही। फक्त आमच्यावरती कारवाई होते, सूड भावनेने कारवाई होते, याचा आम्ही निषेध करतो। सुधाकर बड़गुजर यांना तडीपारच्या संदर्भात नोटीस देण्यात आलेली आहे। त्याबाबत त्यांचं म्हणणं ऐकून घेण्यात आलेलं आहे। BP ॲक्ट 57 अनुषंगाने ही कारवाई करण्यात आलेली आहे। सुधाकर बड़गुजर यांच्यावरती 2014 मध्ये इलेक्शन रिलेटेड गुन्हा या ठिकाणी दाखल होता आणि त्या गुन्ह्याला कन्व्हिक्शन लागलं होतं। त्यामुळे कोणत्याही आरोपीला जर कन्व्हिक्शन लागलं तर आम्ही 57ची प्रोसिडिंग या ठिकाणी सुरू करतो। तर ती प्रोसिडिंग आम्ही सुरू केलेली आहे। त्या अनुषंगाने त्यांना आज बोलवण्यात आलं होतं आणि त्यांनी त्यांचं म्हणणं मांडण्यासाठी मुदत या ठिकाणी मागून घेतलेली आहे। पहिली नोटीस। त्या प्रकरणात त्यांनी म्हणणं मांडत असताना सांगितलं की हायकोर्टामध्ये अपील केलेलं आहे आणि त्या संदर्भातले त्या सर्व कागदपत्र माझ्यापुढे सादर करणार आहे।